आता या शिवाच्या मंदिरापर्यंत आमचं आगमन झालं. या मंदिरात कोण आहे का पाहावं, नंतर आपल्या खटकासाठी निघून जावं. पाऊस नाही काय नाही गडगडता जेव्हा मग चित्र बघू चालला माझ्या नशिबात तू आता मला घाबरून रडू नका. मला काही मी उपद्रव करणार नाही. माझ्या बाबा तू कमी नाही मी आलंय समजलंच. मग रडता का? रडते त्याचं कारण याला असं कोणतं ऐकलं. कारण? तू का बघलं माझ्या भावाची मग आठवण अगदी तुझ्यासारखेच होते रे. नाक असाच होता, डोळे असेच होते, केस असेच होते. माझ्या भावाक दडूतो आणि तुका काढूचो. होय माझ्या भावाक दडूतो आणि तुका काढूचो. काय झालं काय? थोडस फरक होतो. म्हणजे माझ्या त्यांच्यात फरक होता. वाट नाही नव्हतो थोडस. कोणता फरक होता? कोणता? तुझ्या अंगाचे कपडे माझ्या भावाच्या अंगावर कपडे नाही. म्हणजे आपला नवरा कपडे परिधान करत नव्हता. म्हणजे पुण्यात असं भावाच्या अंगावर कपडे नव्हतं म्हणजे माझं भाऊ काय नागलो नव्हतं. माझ्याचे कपडे नव्हते. म्हणजे असले कपडे नव्हते. नमस्कार मावशी. नमस्कार बाबा मावशी मावशी म्हणची पुढे धावती तरी तुम्ही मका सांग मग काय का घेता. मग मावशी मला सांगा, या शिवाच्या मंदिरात तुम्ही काय करता? अरे शिवाच्या मंदिरात किती दिवस मी ठरवलंय शिवाची भक्ती करूची म्हणा. आज येईन उद्या येईन म्हणता म्हणता आज येऊ ग तू घेत. म्हणजे या शिवाची भक्ती करावी म्हणून या मंदिरात तू घे त्याच्यासाठी दिलं. ही भक्ती बंद करायला मला सांगा, या शिवाची तुम्ही भक्ती करता कशासाठी? काय हवाय तुम्हाला म्हणून त्या शिवाची भक्ती करता? अरे माझ्या बाबा सगळं देवानी पक्षपात केलेलं आमका पोर काय नाही. तर माका विचारूच आम्ही काही काय पाप केलेलं तर देवानी माका सांगायचा म्हणून आमका पोर नाही. म्हणूनच त्या शिवाची भक्ती करता. गरज नाही म्हणजे करू नका. तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. तुका कोणी सांगला? मी सांगतोय ना, तू का देव? तुला जर भक्ती करायची असेल तर माझ्या बापाची कर. हो माझ्या बापाची कर. तुझी इच्छा सर्व माझा बाप पूर्ण कर. तुझं बापूस बोल ओळखत नाही. काय सांगतेस का? तू का नाही तुझ्या बापाशी कोण आम्ही मला ओळखू नकोस. पण बापाला हे विश्व अरे विश्व ओळखतात, तू ओळखत नाही. अरे ते इसव सगळा वळात नसतात पण आमच्या गावात कधी येऊकच नाही. काय सांगता काय? खोटं सांगत नाही. मावशी माझा बाप म्हणजे कोणी सामान्य नव्हे. 33 कोटी देवतांचा अधिपती. हो देवेंद्र इंद्र देवतांचा राजा. तो माझा बाप देवेंद्र. तो झिल तू मी जाऊ बरं. गप्ती बघ जवळ येऊ नको. तो पोर म्हणा चांगलंच म्हणा. बापाचं नाव एकदा सगळं होतोय का? इंद्राचं कोणतं नाव चांगलं असतं तरी गप्पू लागते. ते इंद्राचं पोर म्हणून चांगलं म्हणते लांब. माझ्या बापाचं नाव एकदा सगळी तळपाची मस्त जातली ती. अरे माझीच नाही कोणती जाते. बापाने केलं काय माझ्या? तुझ्या बापाशी ती मागा भक्ती करू सांगतो. त्या भक्तीचा सोड. पण तुझ्या बापाशी जर सकाळी नाव घेतला तर रात्रीपर्यंत जोग गावाचा असं तुझं बापूस. आई सांगू नका मावशी. माझ्या बापाच्या बाबतीत जर दुसरा द्या गाठ माझी असेल. बापानं माझं केलं काय ते सांगा. अरे केलांचा की ते सांग. तुझ्या बापासारखं हलकट कोण आहे? हलकट तुझं बापूस. मावशी मला तोंड टाळू नको मावशी सांगा. काही बोलू नका. बापानं केलं का? केल्यान काय? काय केलं का? केल्यान काय? अरे त्याला कोणता बरा बाल म्हणून सारख्या त्याचे डोळे लागले फुटा तुझ्या बापाशीचे. आई सांगू नका. खोटं नाही बोलत मी. माझ्या बापाला तुम्ही स्त्रीरंपट म्हणता. हा काय पुरावा काय तुमच्याकडे? पुराय. पुरावा काय? अरे पुराय एकच का पुराय सगळे सांगत रवलंय तर सकाळ झाली तरी साराची नाही. मावशी एकच पुरावा सांगा. मग हे पुरे झालो. मी मान्य करेन. सांगा काय माझ्या बापानं स्त्रीरंपटपणा काय केली? अरे माका सांग. पहिल्या दिवसाक बरी होती होय ना. तुझ्या बापाचे ठाव होता म्हणून तिच्या झोपड्यात गेलो होतो. काय सांगतात? होय गेलो तिचं हो नाव गेलो. नाव घेता तो बघले त्याला वाटलं ह्यो जर कधी जायचं इलो तर आपला काय खरा नाही.
म्हणा बोक्याचा रूप घेतलेली पळालो मावशी! बोको तुझं वापस काय करू नका. माझा ट्रायल जाऊ नको मावशी! तुका वाटलं माझ्या आता बापाला दुसरा द्या. ताक माझ्याच आहे. अगं मावशी तू म्हणाली त्या अयलीच्या बाबतीत साधते ती सुंदर होती तिच्या सौंदर्य माझा बाप हाळला पण तुझ्या बाबतीत असं होणार नाही म्हणजे तू म्हातारी आहे माझा बाप तुझ्या उकड पाहणार नाही अरे देवाचं जिला सांग फुकट गेलं काही झालं नाही. तुझ्या बाबतीत होणार अरे नाही. माझ्या बाबा तुझ्या बापाईला सांगा नको अरे बालमाणसासाठी खुळावलेलो माणूस म्हातार आणि दांड्या कपडा घाला नको तू मावशी हो. बापाची भक्ती करायची का नाही. नका करू आजपासून माझी करा इंद्रातो झेल मरे हो म्हणतात ना बाप सवाय बेटा आहे मग त्याच्यापेक्षा मग तू वाईट असतं बापाशी केलं. पुढचं बोला काय म्हणायचं अरे बापाशी केल्यानंतर कमी त्याच्या मावशी माझी भक्ती केल्यानंतर तुझ्या मनात असेल ती इच्छा तुला काय हवं खरं सांगतो मी देईन. बघ विचार कर हिला शब्द आम्ही देऊ ते करतो काय हवं ते माग विचार माझं भरोसा फक्त हात दिला तुझ्या बापाशी माझं भरोसा नाही माझ्यावर हा, भरोसा. तेव्हा विश्वास मग वचन देऊन सांग आणि बापाशी वचनात साक्षी ठेव मावशी बापाला नको तर माझी तू भक्ती केली तू मागावा आणि या वचनास मला द्यावं काय हवं ते मागून घ्या वचन देतोय हा दिनापासून मला देव मानायचं मग तुझ्या असेल मनात इच्छा ती पूर्ण करण्यासाठी आम्ही तत्पर होऊ. काय हवंय तुला माग धन हवंय द्रव्य हवंय भोजन हवंय धान्य हवंय काय हवंय ते तर सगळा माझ्या घरात पुसता इतकी गरज नाही. माका गरज इतकीच असा आपल्याची गरज आहे सांग म्हातारपणा गव्हाची गरज असताना माझं गो माका तुला वेळ लागला नाही ना वेळ लागला अगं मावशी तुझा नवरा मेला तो गेला स्वर्गात स्वर्गात गेलो ना मग तो आता मी आणून कसा देऊ मी सांगते ना तो सांगतो कसा? तू स्वर्गात कोणतं माझं बापू देवांचं देव हो होय ना स्वर्गात तू सांगतो तुझं भाऊ मेलो तो गेलो स्वर्गात मग तुझ्या बापाची सांग मध्ये सोडली हे होणार नाही. हे होणार नाही. मावशी इच्छा पूर्ण होणार नाही काही बरोबर मी बरोबर बोलते माझं काय चित्त तर मग सांग फक्त मग तुला काय अद्याप हवंय ते माझा नवरा मेला नाही बर मावशी मी वचन दिलंय हा वचन दिलं बापाची साक्षी ठेवलं माझा बाप मरे बरे मग मी चुका सांगितलं तू तिथे नका. माझं वचन सत्य व्हावं म्हणून मी काय करतो इतक्यात कर. काय? माझं जर भाऊ तुका आणि तुझ्या बापाशी शोधून गावत नसाल तर तू माझा भाऊ झाला. तुला वेळ लागला नाही ना मला तुका लागला अगं, म्हातारा वेळ लागला तुला माझी वचन सत्य हे ठेवलं तुला ना. म्हातारा वेळ लागला होता तुका लागला आता अगं तू म्हणते मी तुझ्यावर लग्न करावं हिचं वय काय माझं वय काय वय आता सांगता काही वाटते माझं मी म्हातारा वाटते तुका मग? म्हातारा वाटते आता वेळ काय तू अरे पुढचे त्यात तुझ्यावर म्हातारा वाटते मी तसा म्हातारा असेल कोवळाच असेल मावशी माझ्या स्वभावाची कल्पना तुला नसेल जितका शांत स्वभावाचा जितका घटनेचा मी आहे जर माझा शब्द पाय जरी तुडवशील तुझ्या जीवनात काय घडेल सांगता येणार नाही ए जास्त बोलू नकोस मला नको जास्त सांगायचं होतं मी तुला. कुणाला? म्हातारा वाटते म्हणे, वलपाल म्हणून बोलता. काय? आता माझ्या देवाचं कोर सांगलं म्हणून घबरवलंय नाही तर माझ्यासारखं वाईट कोण नाही. म्हातारे! काही घालूक लागलाय तर पाऊस ए, पडलाय. म्हातारे, तू माझ्या रागात माझ्या म्हणण्याला हो का भेटलायस की नाही? पुढ्या. आता कोणा? आता जनावरांचा मारता. मी काय जनावर आहे हो ना या शिवाची भक्ती बंद होते नाही म्हणून सांगलंय तुला अरे, अरे बाबा, तुला वाटलं ना, मला सांगते ना तुझं. अरे आता कोणीतरी सांगा माझ्या म्हाताऱ्या माणसात मागा मारता मावशी, जाऊ. भक्ती बंद. अरे, अरे, बाबा काय ग, काय झालं